सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत अपडेट देण्यासाठी। सोमेश, खरं तर आजचा दिवस हा केंद्र सरकारसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। वक्फ विधेयक जे अत्यंत महत्त्वाकांक्षी आहे केंद्र सरकारचं, त्यावर आज चर्चा होणार आहे। काय अपडेट्स आहेत? नक्कीच प्रज्ञा, बहुचर्चित असं वक्फ विधेयक अखेर संसदेच्या पटलावर मांडलं जाणार आहे। आणि आज लोकसभेमध्ये इंडिया आघाडी जो विरोधी पक्ष आहे सध्या देशातला, त्या विरोधी पक्षाची एकजूट वक्फ विधेयकाच्या बाबतीत दिसून येते का, हे पाहणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे। दुसऱ्या बाजूला एनडीएच्या सर्वच पक्षांनी सरकारचं समर्थन करण्यासाठी व्हीप आपापल्या खासदारांना जारी केलेले आहेत। आता इंडिया आघाडीचे जे विविध पक्ष आहेत त्याच्यापैकी विशेषतः महाराष्ट्राच्या दृष्टीने शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना ही वक्फ विधेयकावर नेमकी काय भूमिका घेणार, ते वॉकआउट करणार की विरोधी पक्षांसोबत या विधेयकाच्या विरोधात मतदान करणार, या सर्व गोष्टी पाहणं खूप औत्सुक्याचं ठरेल। आणि आज हे सगळ्यात पहिल्यांदा देशासमोर येणार आहे की नेमकं वक्फ विधेयकाच्या समर्थनार्थ किती जण आहेत, विरोधात किती जण आहेत, आणि ज्या कायद्याची भरपूर चर्चा झाली तो कायदा संसदेमध्ये आज संमत होणार की नाही। प्रज्ञा, सोमेश, या सगळ्या संदर्भातले अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। तर विधेयकाच्या विरोधातले पक्ष कोणते आहेत आपण पाहतोय। काँग्रेस, ज्यांचे 99 खासदार आहेत, समाजवादी पार्टी ज्यांचे 37 खासदार आहेत, आणि एमआयएमचे 1 खासदार अर्थात असदुद्दीन ओवैसी। आम आदमी पार्टीचे 3 खासदार, तृणमूल काँग्रेसचे 29 खासदार, द्रविड मुन्नेत्र कळघमचे 22 खासदार। शिवसेना ठाकरे गटाचे 9 खासदार, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे 8 खासदार, तर सीपीआयचे 3 खासदार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।